नमस्कार विद्यार्थी मित्रांनो, शायनिंग स्टुडंट चॅनलमध्ये आपल्या सर्वांचे स्वागत आहे। आज आपण पाहणार आहोत छत्रपती शिवाजी महाराज यांच्याविषयी खूप सोपे व सुंदर भाषण। छत्रपती शिवाजी महाराज। सह्याद्रीच्या कुशीतून एक हिरा चमकला, सह्याद्रीच्या कुशीतून एक हिरा चमकला, भगवा टिळा चंदनाचा शिवनेरीवर प्रकटला, भगवा टिळा चंदनाचा शिवनेरीवर प्रकटला। हातात घेऊन तलवार शत्रूवर गरजला, हातात घेऊन तलवार शत्रूवर गरजला, असा एक मर्द मराठा शिवबा होऊन गेला, असा एक मर्द मराठा शिवबा होऊन गेला। सन्माननीय व्यासपीठ, वंदनीय गुरुजन वर्ग आणि माझ्या मित्रमैत्रिणींनो, सर्वांना माझा नमस्कार। माझे नाव सायली आहे। आज मी आपणासमोर महाराष्ट्राचे आराध्य दैवत छत्रपती शिवाजी महाराज यांची यशोगाथा सांगण्यास उभी आहे। सर्वप्रथम छत्रपती शिवाजी महाराजांना माझा मानाचा मुजरा, मानाचा मुजरा। 19 फेब्रुवारी 1630 हा सोन्याचा दिवस। या मंगलदिनी शिवनेरी किल्ल्यावर माता जिजाऊंच्या पोटी एका सिंहाचा जन्म झाला। तो सिंह म्हणजेच छत्रपती शिवाजी महाराज। शिवाजी राजे लहानपणापासूनच खूप हुशार व चाणाक्ष बुद्धीचे होते। माता जिजाऊंनी त्यांच्यावर चांगले संस्कार केले। पराक्रम, धैर्य, प्रामाणिकपणा आणि धर्मनिष्ठा हे गुण त्यांना आईकडूनच लाभले। लहानपणीच माता जिजाऊंनी स्वराज्याचे स्वप्न शिवरायांच्या मनात रुजविले। वयाच्या केवळ 15व्या वर्षी त्यांनी मावळ्यांसोबत रायरेश्वराच्या मंदिरात जाऊन स्वराज्य स्थापनेची प्रतिज्ञा केली। त्यांनी तानाजी मालुसरे, बाजीप्रभू देशपांडे, जीवा महाला असे जीवाला जीव देणारे मावळे तयार केले। त्यांनी अनेक किल्ले जिंकून मराठा साम्राज्य उभारले। त्यांनी शत्रूंना शौर्याने व बुद्धीने पराभूत केले। गनिमी कावा ही त्यांची प्रभावी युद्धनीती होती। 6 जून 1674 रोजी त्यांचा राज्याभिषेक झाला आणि प्रजेला न्यायप्रिय राजा मिळाला। त्यांनी सर्वांना समान न्याय दिला, सर्व धर्मांना समान मानले, स्त्रियांना माते समान मानले आणि रयतेवर जीवापाड प्रेम केले। त्यांच्या कार्यामुळे मराठा साम्राज्याची कीर्ती सर्वत्र पसरली। छत्रपती शिवाजी महाराज हे मराठी मनाचा अभिमान आहेत। म्हणूनच म्हणावेसे वाटते, शब्दही अपुरे पडती अशी शिवबांची कीर्ती, शब्दही अपुरे पडती अशी शिवबांची कीर्ती। राजा शोभून दिसे जगती, अवघ्या जगाचे शिव छत्रपती, राजा शोभून दिसे जगती, अवघ्या जगाचे शिव छत्रपती। बोला छत्रपती शिवाजी महाराज की जय। धन्यवाद।